बस की आता. काकी जीतू काका नाही काय नाही. आपण तुम्ही तरी जरा शांत बसायचं. तुला तरी पटलंय का हे पण? आता न नाना काय काय? घरात सगळं ठीक आहे ना? वय का? नाही म्हणजे सगळेजण टेन्शन मध्ये दिसतात म्हणून विचारलं. आणि सौर्या म्हणत होता घरात माझ्या लग्नावरनं काय तर वाद झाल्यात म्हणून. वाद नाही, चर्चा चालली होती. कसली चर्चा? तुझ्या लग्नात कन्यादान कुणी करायचं त्याची चर्चा चालली होती. त्यात कसली चर्चा करायची? आप्पा नीलम काकीच करणार आहेत ना माझं कन्यादान. वय तेच चाललं होतं. असं आहे व्हय. नाना तुम्ही खरंच माझ्यापासून काय लपवत नाही ना? नाही का? मग एवढ्याशा कारणावर वाद कसं होत्या? अगं आता लग्न म्हणलं की रुसवे फुगवे चालायचेच. प्रत्येकाची मतं वेगळी असतात, सगळ्यांना घेऊन चालावं लागतं. तू काय काळजी करू नकोस. आम्ही तुझ्यासाठी एक चांगला मुलगा शोधतो. तू फक्त तुला पसंत आहे का नाही तेवढं सांग. होय ठीक आहे. काय ग शितले, एवढ्या गडबडीने कशाला बोलवलंस? ये रस्त्यावरूनच बोंबलते की. काय झालं? काय झालं? काय झालं? आत येऊन बोलता येत नाही व्हय? बाहेर ना कशाला बोंबलतीस? बरं बाय आली ना तात, सांग काय झालं ती. डोळ बंद कर. का? कर म्हणलं ना की करायचं. डोळ बंद करायला काही पैसे लागतात व्हय तुला? करते बाई, वैतागू नको. अजिबात उघडायचं नाही हा. उघडू नकस. एकच मिनिट हा. हा आता उघड. अय्या पूर्ण केलंस व्हय स्वेटर? इच्छाच नाही ना. अगं मला तर वाटलं हे तरी काम पूर्ण करतेस का असं सोडतेस? अय फौजीसाठी इनलाय, असा अर्धा तास कसं सोडीन? बर अजून एक गंमत आहे, जरा दार ओढून घे. का? सांगितलं तेवढं कर. कशी दिसते? भारी ना? लईच भारी आहे. शितले तुझं ना खरंच काय सांगता येत नाही बघ. कधी कुठल्या कामाला हात न लावणार आहे तू? आज असं मात्र सगळं मनापासून करतेस. एक एक धागा जोडून स्वेटर विणलास. मग आज आहेच की स्पेशल. आणि तू काय कमी स्पेशल आहेस वे? तू बी स्पेशलच आहेस की. मग फौजी हाय तर स्पेशल. शितले
ह्यो नकाशा कशाला आणलाय? तुझं तर भूगोल नाही ना? भूगोल नाही तर काय झालं, आणलाय जरा अभ्यासासाठी. कसला अभ्यास? जम्मू काश्मीरचा. अख्खं जम्मू काश्मीर पाठ झालंय आपलं. का? अगं का म्हणजे आता उद्या आजा पोस्टिंग करून बॉर्डरवर गेला की मला माहित असलं पाहिजे ना तो नेमका कुठं येते, म्हणून अभ्यास करते. शितले, इतर वेळी तू मस्त धांदट असशील, पण आजाच्या प्रेमाच्या बाबतीत मात्र मानलं तुला. एवढं बेभानून प्रेम करतेस. आजा लई लकी आहे. हायच तो लकी, आणि मी बी लकी आहे. पण तुझं हे वागणं मला लय आवडलं. तुला कळत पण नसत, पण तू हळूहळू आजासारखं वागायला लागलीस. तुम्ही दोघं लवकर एकत्र यायला पाहिजे. मैं तो अल्लाह ताला से तुम दोनों के लिए रोज नमाज अदा करूंगी. मग माझी यशमुडी आहेस तू. बर, ह्यो स्वेटर तुझ्याकडे ठेव. का? अगं आज आजाला द्यायचंय, पण माझ्याकडे नको. कुणी बघितला तर लई घोळ होईल की. पण शितले, तुला कुणी बघितलं नाही ना स्वेटर विणताना? नाही ग, नीलम काकीने शिकवलं ना तुला? अगं वय, पण शिकवलं म्हणजे नुसतं दाखवलं म्हणून तिनं पण नाही बघितलंय. हा, म्हणजे आज जरी बाहेर घालून गेला स्वेटर तरी कुणाला काहीच कळणार नाही की आजाला स्वेटर तू दिलायस ती. मग हायच मी हुशार. मैत्रीण कुणाची? एवढं पत्रिका आईला हे लग्नाला जायचं म्हणजे डोक्याला तापच आहे बघ. हाव भैया, असं म्हणून कसं चालेल? लोकांच्या सुखदुःखात सहभागी व्हावं लागतं. अरे पण आम्ही कुठं नाही म्हणतोय, पण जेवायचा आग्रह कशाला करतात काय कळतच नाही. अहो भैया, कसं असतं माहितीये का, 2 घास खाल्ले ना की समोरच्या व्यक्तीला तेवढंच बरं वाटतं. म्हणूनच आम्हाला लग्न नको वाटतं. भैया एक सांग का, राजकारणात जर तुमचा जनसंपर्क वाढवायचा असेल ना तर लोकांच्या लग्नात आणि मैतीला गेलंच पाहिजे. ए तू आता आम्हाला राजकारण शिकू नको. आमच्या 3 पिढ्या गेल्या त्याच्यात. उद्या कुठं काय लग्न कार्य का ते बघून सांग तेवढी. हा भैया. मंगलताई, जी भैया साहेब. नुसतं जी जी करू नका, गाडीत चाव्या घेऊन याचा. जी. परत जी. मंगलताई, काय झालंय? भैया साहेब, बोला. आई साहेब 2 दिवस जेवल्या नाहीत.